सगळ्यांना गुड आफ्टरनून। आज आहे रविवार, तर आज मी बनवणार आहे मोदक, ओल्या नारळाचे मोदक। दोन प्रकारचे मोदक बनतात, कोणी कोरड्या सुक्या नारळाचे पण बनवतात, कोणी ओल्या नारळाचे पण बनवतात। तर मी सुक्या नारळाचे पण ट्राय केले होते काल, आणि आज ओल्या नारळाचे ट्राय करणार आहे। आणि खाली आमच्या इथे गणपती बसलेले आहेत, तिथे पण मला द्यायचे। अजून आमचे एक जवळचे आहे ओळखीचे, त्यांच्या घरी पण द्यायचे, त्यांच्या घरी गणपती बसलेले। तर असं आज किती 11 किंवा 21 जसं जमेल तसं मी मोदक बनवणार आहे। तर त्याची मी रेसिपी तुम्हाला दाखवते। ती भाजते मी खसखस, ही बघा अशी खसखस भाजून घ्यायची आधी, आणि खसखस भाजल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते मी पुढे कसं परत काय टाकायचं आहे। हे टाकलेलं आहे मी आता याच्यामध्ये 1 चम्मच गाईचं तूप। तर याच्यामध्ये आता आपण टाकूया ओल्या नारळाचा किस। याला मंद आचेवरती चांगलं गुलाबी, थोडंसं म्हणजे गुलाबी नाही, थोडंसं फिकट गुलाबी होईपर्यंत भाजायचे। सोनेरी कलर बोलू शकतो, सोनेरी कलर येईपर्यंत भाजा, किंवा मग गुलाबी कलर येईपर्यंत। कारण की नारळ हे ओलं आहे, तर शक्यतो त्याला जास्त भाजायचंच नाही। पहिली गोष्ट थोडं थोडंच भाजायचं। कढईमध्ये मी खसखस भाजून घेतली, खोबरं भाजून घेतलं, आणि आता त्याच्यामध्ये आता मी हे गूळ टाकणार। त्याच्यानंतर काजू, बदाम, मनुके जसं आपल्याला पाहिजे तेवढं टाकू शकता। जरुरी नाही की जास्तच टाकायचे, मी थोडं जास्त बनवते म्हणून मी जास्त टाकते। तर बस जास्त नको होऊन जायला। गौरीच्या हाताचे मोदक, कारण की गौरीने श्रावण पकडला होता, आणि गौरी गणपती 10 दिवस पण पाहते, तर तिच्या हातानेच सगळं बनवायचे। मी फक्त तिला सांगते कसे बनवायचे। तिने गुळ टाकला, आता गुळ वितळले, गुळ चांगला एकजीव झाला की ही खसखस टाकून द्यायची त्याच्यामध्ये। इलायची पावडर टाकून, काजू बदामची पावडर टाकली मी मिक्सरमध्ये वाटून, आणि आता थोडीशी इलायची पावडर। काय झालं, थोडंसं पडतं ग, काही नाही त्याच्यात, बस थोडीशीच टाक। सारण बनवायला टाइम पण नाही लागत आहे। काजू बदामची पावडर टाकली, गूळ टाकला, खोबरं टाकलं, भाजून घेते, इलायची पावडर टाकली, झालं सारण। आता आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड घ्यायची आहे। तर 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, तर 1 वाटी पाणी आहे, आणि एवढं अर्धा वाटीला पण थोडंसं कमी दूध आहे। तर आपण आता हे पाणी गरम करायला ठेवूया, आणि त्याच्यामध्ये पीठ टाकूया। पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं आहे, आणि ते दूध पण टाकून दे। हां, आता पाणी आणि दूध टाकलंय, तर 1 चम्मच तूप टाक त्याच्यामध्ये। तो चम्मच त्या पाण्यात घालून घे। गौरीला मी मोदक करायचं शिकवते, जे खरं तर तिने त्या दिवशी मोदक केले होते, ते याचे होते कसले मैद्याचे, पण खूप छान केले होते। ते कोरड्या खोबऱ्याचे होते, आणि खूप सुंदर झाले, तिचे तुटले पण नाही, आणि व्यवस्थित झाले। आणि आज पण मग मी तिला उकडीचे मोदक कसे बनवतात ते शिकवते। मला येतातच, पण तिला पण आलं पाहिजे म्हणून तिच्याकडनं मी करून घेते। तर आता बघा तिचे मोदक कसे होतील माहीत नाही, पण मला माहिती की ती चांगलंच बनवेल।
साखर पण टाक त्याच्यामध्ये. बस. आणि थोडंसं पाणी उकळायला आलं का मग मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. पाण्याला अशी उकळी आली आहे. आता उकळी आल्यानंतर पीठ टाकते तांदळाचं. सगळं टाकून दे एकदाच. हलव आता पटापट. हलव एकसारखं. बस कमी कर गॅस. काय हरकत नाही, थोडं थोडं हलवलं तरी चालेल. हात येतोय तुझा मध्ये. गॅस बंद करून टाक वरे. त्याला फक्त आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं मीठ होतं ते टाकून दे. हे पीठ पण टाकते. ताटच झटकून टाकून दे. आता हलव ते फक्त खालीवर आणि झाकण ठेवून दे त्याच्यावर. उतरू खाली, खाली उतरू पातेलं. कोरडं आहे ना? जास्त आसट नाही पाहिजे पीठ. असत नाही. झाकण ठेवून दे बस, हलवायची गरज नाही. झालं, त्याची वाफ निघून जाईल. पकड सोड. 5-10 मिनटं असं झाकून ठेवायचं. आणि झाकल्याच्या नंतर आजकाल मोदक तर सगळ्यांनाच माहिती आहे कसं बनवायचं, पण मी माझी रेसिपी दाखवते आहे, तुम्हाला शेअर करते आहे. आणि जे मी नाही बनवते, गौरी बनवते, त्याच्यासाठी ते माझ्यासाठी स्पेशल आहे की ती बनवते. एवढे लहान वयात ती बनवते म्हटल्यानंतर मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी. तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. आता हे 5-10 मिनटं तसंच झाकून ठेवल्यानंतर मळून घेऊ आणि मग मोदक बनवताना दाखवते. पीठ थंड झालं आहे आणि तिने त्याच्यातून पातेल्यातून काढून घेतलं आहे आणि हाताने थोडंसं कोमटच असेल ना तेव्हाच ते मळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. असं एकजीव करून घे चांगलं. जर तुला असं वाटतंय थोडंसं कडक आहे तर गरम पाण्याचा हात लावायचा फक्त. बरोबर आहे ना? बस तसंच मालिश करत राहायची त्याची चांगलं व्यवस्थित. चांगलं याच्याने पाठीमागच्या याच्याने मळायचं. हाताचं जे हे आहे ना पंजा, हे बघा असं चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि छान एकजीव करून त्याचे गोळे तयार करून घ्यायचे. गोळे तयार करा किंवा एकखट्टे जेव्हा तुम्हाला जसा उंडा लागेल तसं छोटे छोटे मोदक बनवायचे. असं पीठ हे मळून झाले. आणि एका साईडला थोडंसं तूप घ्या आणि दूध घ्या मोदक बनवण्यासाठी. घे ते याला ठेवू ना आता बाजू. हा हे साचा, याला चांगलं तूप लावून घ्यायचं आपण. मध्ये तुपाचं बोट घ्या. आता सगळीकडनं पीठ एकसारखं केलं पाहिजे. बस जास्त पातळ पण नाही जेणेकरून फुटणार नाही. राहू दे वरचं पीठ राहू दे ना काय. सारण जास्त भरायचं असं लांबकळं कर. दाखव दाब त्याला अंगठ्याने. दाब मध्ये. पॅक बसला का? थोडं जास्त झालं असेल तर काढून घे. वाटतंय का? सारण काढ. दाखव सारण काढून घे ना थोडंसं काढून घे. वरती येईल ते. थोडंसं काढ. काही नाही त्याला काढ ना.
पातळ अशी हे करून घ्यायची त्याची, त्याला पॅक करण्यासाठी थोडंसं दुधाचा हात घे. चारी बाजूनी तसं पीठ नरम आहे तर चिटकेलच, पण तरी पण दूध लावायचं तर लावून घे, म्हणजे तुटणार नाही. चारी बाजूनी लावलं दूध. व्हेरी गुड. म्हणजे गौरीच्या हाताचा सगळा स्वयंपाकच सुंदर होतो आणि ही मला गॅरंटी आहे की तिची कुठलीच वस्तू बिघडत नाही पहिल्याच. तर हा तिने बनवलेला पहिला मोदक आहे, तिचा जीवनातला पहिला मोदक आहे. एकदम सुंदर आणि खूप छान. तर असेच सगळे मोदक आता तू बनवून घे आणि आपण मग नंतर उकडायला ठेवूया. ते सुंदर बनवलं, एकदम सुंदर. तर आता एका बाजूला आपण पाणी उकळायला ठेवू, कारण की आपल्याकडे ते मोदकाचं भांडं नाही आहे आणि हे कधीतरीच करायची वस्तू आहे, त्याच्यामुळे आता एवढं पाणी घेतलं आहे पातेल्यात. ह्या पाण्याला उकळी आल्याच्या नंतर हे मी कर्दळीचं पान ठेवून घेतलं आहे चाळणीमध्ये. याला आता थोडंसं तूप लावून घ्यायचं चांगलं. ह्या कर्दळीच्या पाण्याला चांगलं तूप लावून घेतल्यानंतर याच्यावरती जसे आपले मोदक होतील तसे ठेवत चालायचे. आता गौरीने केलेला तिचा पहिला मोदक आहे. आता तुम्हाला मी तिचा मोदक दुसरा पण दाखवते जी ती बनवते. मध्ये एक मोदक बनवते परत. आधी बनवला ते मोठ्या साईजचा होता, आता जे बनवते ते आहे छोट्या साईजचा. हुशार मुलगी खूप. तर आता बघा हा मोदक तिचा कसा बनेल. असं मुलींना, सगळ्या मुलींना सगळा स्वयंपाक आलाच पाहिजे. तर माझ्या मुलीला मी न शिकवताच सगळा स्वयंपाक पण येतो आणि अशा काही वस्तू ज्या आपण वर्षाकाठी बनवतो त्याही बनवतात येतात तिला चांगल्या. पुरणपोळी पण करते ती छान. सुगरण आहे, सुगरण. हां भर, तुला जेवढं दाबून भरता येईल तेवढं भरायचं. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आजूबाजूने. मोदक एक सगळ्यांनाच जमत नाही, पण कारण की मी पण त्या दिवशी केले तर माझा तर पहिला मोदक फुटला होता, पण गौरीने केले तर गौरीचे अजिबात फुटत नव्हते. तर ही पण एक बनवण्याची कला असते खरं तर. तिचा बघा किती सुंदर मोदक होतोय. खूप छान, खूप छान आहे बघा. असे मोदक आहे उकडीचे. तर असे एक एक करून सगळे बनवून घे बेटा, मग आपण दाखवूया. छोट्या साईजमध्ये छोटे छोटे बनवले, तसं मी इथे आता पानावरती ठेवते. मी जे बनवले मोदक, उकडीचे मोदक आणि खूप सुंदर असे मोदक आहे. आता पाणी जसं उकळेल तसं मग मी उकळायला ठेवते. हे मोदक सगळे तयार केलेत आता, आणि त्याच्यावरती एक एक दोन दोन असं केसर टाकलेलं आहे जेणेकरून त्याला चांगला कलर येईल. आणि खाली कर्दळीचं पान ठेवलेलं आहे, त्या पानावरती तिने हे मोदक ठेवले आणि त्या मोदकावर आता मला झाकण ठेवायचे आणि 15 मिनटं वाफून घ्यायचे. ज्यांच्याकडे मोदकाचं भांडं असेल त्याने मग त्याच्यात केलं तरी चालतं, म्हणजे त्याच्यातच करायचे असतात. आमच्याकडे नाही म्हणून आम्ही असं पातेल्यात करतोय. तर झाल्यावरती दाखवते तुम्हाला.
तर आपल्याला 10 ते 15 मिनटं झालेले आहे. मोदक आपण वाफायला ठेवले होते. तर आता खोलून बघूया. खूप गरम आहे. त्याला पकडायचं कसं आता? एक मिनटं. माझ्या हातामध्ये एका हातात कॅमेरा आहे आणि एका हातात मला उचलायचं आहे. तर उचलायसाठी मी तर बघा असे सुंदर हे मोदक झाले आणि एकदम सुरेख असे हे मोदक दिसतात. हे खायला पण तेवढेच टेस्टी आहे जेवढे दिसायला दिसतात ते. तर आजचे हे मोदक आमच्या खालच्या गणपती आहे जे बिल्डिंगमध्ये बसवला आहे तिथे हा 21 मोदकांचा नैवेद्य जाणार आहे. आता गौरी घेऊन जाणार आहे. आज गौरी गणपती बसले तर ही गौरी घेऊन जाणार आहे. कसे वाटले आमचे मोदक? अजून पण आम्हाला दुसऱ्या पण गणपतीला 21 मोदक द्यायचे. आधी आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये जो बसला आहे तिथे देतो आहे, नंतर पुढे देणार आहे. पुढे पण एक गणपती बसलेला आहे. तर हे दिवस खूप चांगले वाटतात मला पण. करायला चांगलं म्हणजे खूप उत्साह येतो. तर कसे वाटले तुम्हाला मोदक नक्कीच सांगा. असे गौरीचे झालेले आहेत 21 मोदक आणि अजून पातेल्यात 21 मोदक होतात ते. तर हे 21 मोदक आता गौरी चाली द्यायला. कसे झाले बघा, खूप सुंदर झाले. कमेंट करून सांगा कोणाकोणाला आवडले गौरीचे मोदक बनवलेले. सर्व मोदक आता बनवून झालेले. आता मला सगळं आवरायचे. खाली जातो आता द्यायला मोदक. गौरीचे मोदक खरंच खूप सुंदर झाले. आता आम्ही चालू खाली आरती चालू झाली आहे तर ते मोदक द्यायचे प्रसादाला नेऊन. तर आम्ही आधी मोदक देऊन येतो. गौरीचं इथं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे. खूप छान वाटतं इकडे येऊन आणि खूप सुंदर. गौरी पडशील. मी आत्ताच आरती करून आणि गणपतीला नैवेद्य देऊन वरती आलो आहे आणि खूप आजचा दिवस हा खूप छानच होता. म्हणजे आम्ही आजचा दिवस म्हणण्यापेक्षा 3:30 वाजेपासून आम्ही मोदक बनवायला घेतले होते. तर कधीचेच आमचे मोदक 7 वाजेलाच आमचे मोदक पूर्ण बनून झाले होते. 21 खाली 21 तिकडे आणि घरात खायला पण. म्हणजे जवळपास मी 50-60 मोदक बनवले. मी म्हणण्यापेक्षा गौरीने बनवले. मी तिला सांगितलं आणि तिने बनवले. म्हणजे खूप छान बनवले. पहिल्यांदा तिने केलं तर खूप सुंदर केलं आणि खूप आवडले. आणि तिच्या हाताचे मोदकाचे नैवेद्य ते आपण गणपतीला देऊन आलो आहे. तर ही माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. तिच्या हे कामं येईल पुढे. तर चला आजचा दिवस हा असा होता. नक्कीच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.